म्हणजे बाहेरच्या कंट्रीमध्ये आपण जर पाहिलं महिला खूप काम खूप करतात काम करतात. आणि आपले 8 तास जॉब जरी केला तर आपल्या महिलांना वाटतं मी वेगळं काहीतरी केलंय. मला 2014 मध्ये एक जाणवलं, बुलेट ट्रेन चालवणाऱ्या पण महिला आहे तिथं. चायनीजच्या बाबतीमध्ये एक जर पाहिलं तर आपण म्हणतो आपली पुरुष प्रधान संस्कृती आहे, तिथं स्त्री प्रधान संस्कृती मला जास्त जाणवली. अच्छा. स्त्रिया खूप हार्डवर्क करताना मला तिथे दिसल्या. कुठल्याही 2 स्त्रिया एकमेकीशी गप्पा मारताना मला अच्छा. तिथे दिसल्या नाही. युनिक आहे, खूप जास्त युनिक. स्त्रिया दिवसभरामध्ये किती शब्द बोलतात आणि पुरुष किती, तर पुरुष कमीच शब्दसाठा असतो पुरुषांचा. याचा अर्थ त्यांना भावना नसतात असं नसतं. आता उद्योजिका व्यवसाय करणारे महिला वाढत वाढत आहे, आहेत. हा ग्राफ वाढत आहे. तुमचं व्यवसायाचं मार्केटिंग करण्यापर्यंत पब्लिक रिलेशन तुम्ही तयार करा. तुम्ही इगो पाहिजे ती का माझ्याशी बोलली नाही, मी का, तसा माझा स्वभाव नाही, मी कुठे गेले तरी बोलायला सुरुवात करते. तर ते त्यांना करायचं नाहीये. जातेबाई म्हणून मैत्रिणींबरोबर तासभर गप्पा मारायच्या, डोकं फोड्या सिरियल पाहायच्या आहे. म्हणजे आपले प्रसार माध्यम पण स्त्री पुरुषांचे जरा द्वेष दाखवतात. स्त्री पुरुषांची स्पर्धा होऊ शकत नाही. स्त्री पुरुष एकमेकाला पूरक आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बॅड पॅच असतो, माणसामध्ये प्लस मायनस असतात. प्लस पुढं मोती काढून घ्यायचा, शिंपला फेकून द्यायचा, तरच तुमचा संसार पुढे जातो. मराठी माणसं झालं आणि महिला तर खूपच म्हणजे व्यवसायामध्ये नाहीच आहेत, नाहीच असं बोटावर मोजणे आहेत का तुम्ही आहेत किंवा दुसऱ्या 1-2 माझ्या आहेत, म्हणजे खूप कमी आहेत. मग हे असं का, म्हणजे महिलांना एकतर का, दुसरं म्हणजे तुम्ही ॲज अ महिला जेव्हा व्यवसायामध्ये आलात किंवा तुम्हाला जे समाजामध्ये दिसलं काम करायची इच्छा, तर तुम्हाला कशा, म्हणजे वुमेन म्हणून काय अडचणी आल्या? अडचणी आता मी तुम्हाला सांगते. जनरली आम्हाला जे संस्था चालवत असताना प्रॅक्टिकली अनुभव येतात ना. आता आमच्या असिस्टंट राणे मॅडमला दिवसभरात 25 ते 30 फोन येतात, घर बसल्या काम पाहिजे. मग आम्ही काय केलं, त्याला एक लिंकच बनवून टाकली युट्यूबला, घर बसल्या काम पाहिजे म्हणजे नेमकं काय. तर मग त्यांच्या डोक्यात काय आहे, एक आता 80 ते 90% लोकांच्या, आता MIDCत माझी कंपनी आहे, मला असा अनुभव येतोय की पूर्वी असे जॉबच्या बर काढायचे, कट करायचे, रबर वर्कचे वगैरे कामं घरी दिले जायचे किंवा पिशव्या शिवायचे वगैरे. तर त्यांच्या डोक्यात आजही त्या संकल्पना आहे की तुम्ही जसा पहिला प्रश्न विचारला की डिजिटल युग आहे, लोक पुढे चालले, डिजिटलचा जमाना आहे, हे त्या महिला ऍक्सेप्टच करायला तयार नाही. आणि दुसरी गोष्ट, कम्फर्ट झोन मधून बाहेर यायचं नाही. की आता त्यांना काय वाटतंय की, आणि एक पळवाट अशी सांगितली जाते, आमच्या घरच्यांना आवडत नाही बाई, घरचे आले ना घरीच आलं पाहिजे, आमच्या मुलांचं असं आहे बाई. कम्फर्ट झोन त्यांनी असा तयार केलाय की त्यांनी ठरवून टाकलंय की माझं स्वयंपाक पाणी, मुलांना शाळेत नेणं सोडणं, ट्युशनला आणणं आणि मिस्टर आल्यानंतर त्यांना चहा पाणी करून जेवण देणं, म्हणजे हे माझं आयुष्य. उरलेला माझा झोप काढून विश्रांतीनंतरचा जो 2 तास आहे, तिथं कुणीतरी यांना काम आणून द्यावा, कुणीतरी ते घेऊन जावा काउंट करून. तर ह्यामुळं महिला व्यवसायात येत नाही. पहिली गोष्ट महत्वाची म्हणजे मी तळतळून महिलांना सांगते की आज आमच्याकडे नेम फेम प्रतिष्ठा सगळं आहे, पण तरी पण आम्ही का पुढे, किंवा आम्ही उद्योजिका म्हणून आमचं नाव काय येतंय, आम्ही कम्फर्ट झोन सोडलेला आहे. आम्हाला कार्यक्रमावरून येताना 11-11, 12-12 जरी वाजले, कधी कधी ट्रॅव्हल मधून येताना मला पहाटेची 4 वाजतात. मग मी त्या 8 वाजता 7:30 वाजता जरी उठले तर 8 वाजेपर्यंत रेडी होऊन त्याच अपॉइंटमेंटला तिथपर्यंत जाण्याची, मग अशी सांगितलं पंक्च्युअलिटी, तर ती कमी पडती महिलांची. किंवा नको तो वेळ, म्हणजे त्यांना माहितीच नाही की 24 तासाचा दिवस आहे, 12 तास मला पण आहे, 12 त्यांना आहे, 12 तास निद्रा अवस्थेतले सोडू आपण. तर ह्या 12 तासामध्ये मला काय करायचं हे कॅल्क्युलेशनच नाही त्यांच्याकडे. की माझ्याकडे आज कॅल्क्युलेशन आहे की मला स्वयंपाक, कुटुंबाला किती वेळ द्यायचा आहे, मला आध्यात्मिक कामाला किती वेळ द्यायचा आहे, मला सामाजिक कामाला किती वेळ द्यायचा आहे, मला महिलांच्या उरलेल्या प्रश्नांना किती वेळ द्यायचा आहे, माझे स्वतःचे छंद इन्स्टा FB मला किती वेळ पाहायचंय, आणि मला सिरियल पाहायच्या का नाही पाहायच्या, आणि मला नातेवाईकांची किंवा काही कार्यक्रम आहे त्याला किती वेळ जायचा. की मी महिलांना हे सांगते, तुम्ही पहिले हे काउंटिंग करा, कॅल्क्युलेशन. तर ते त्यांना करायचं नाहीये. जातेबाई म्हणून मैत्रिणींबरोबर तासभर गप्पा मारायच्या, डोकं फोड्या सिरियल पाहायच्या आहे, उरला सुरला वेळ नातेवाईकांना कॉल करून डोकं फोडायचे एकमेकाचे, उरला सुरला वेळ व्हिडिओ कॉलमध्ये एकमेकीला दागिने साड्या बिड्या दाखवण्यामध्ये जातात, उरला सुरला वेळ मी खूप दिवसभर काम केलेलं आहे. म्हणजे त्यांच्याकडं स्वतःला उठल्यानंतर त्यांचं डोक्यातच नाही मला काय करायचंय, प्लॅनच नाहीये. म्हणजे प्लॅनिंगला महिला कमी पडताय. आणि उरला प्रश्न, तुम्ही म्हणताय की उद्योजिका म्हणून, असं नाही की ऑब्झर्व झालंय मला, हे प्रमाण 30% पर्यंत गेलंय. आता उद्योजिका व्यवसाय करणारे महिला वाढत आहे, हा ग्राफ वाढत आहे. परंतु हा ग्राफ वाढत असताना त्या महिलांचाही कम्फर्ट झोन त्यांना कसा सोडायचा नाही. आम्ही काय सांगतो, जिथं स्टॉल आहे तिथं जा, थोडंसं तुम्ही तयारी ठेवा, कधी तुमच्या बॅगा घेऊन बसने जा, कशा जा,
तुमचं व्यवसायाचं मार्केटिंग करण्यापर्यंत पब्लिक रिलेशन तुम्ही तयार करा. मी प्रत्येक महिलेला सांगते, रोज 2 तरी नव्या ओळखी करा. अच्छा. तुम्ही भाजीला जाताय, तुम्ही मूवीला जाताय, तुम्ही कुठंतरी वॉकिंगला जाताय, तुम्ही जिमला जाताय, तुम्ही इगो पायी ती का माझ्याशी बोलली नाही, मी का, तसा माझा स्वभाव नाही, मी कुठं गेले तरी बोलायला सुरुवात करते. तर कार्यक्रमात बसल्यानंतर तुमच्या ओळखी कोण कधी कामाला येईल सांगू शकत नाही. छोटासा व्यक्ती मोठं काम करून जातो. तर तिथं पब्लिक रिलेशन डेव्हलपला थोडासा इगो आडवा येतोय. आणि महत्वाची गोष्ट, ज्या व्यवसाय करतात, मगाशी सांगितलं की माझाच माल बरोबर आहे, माझीच किंमत बरोबर आहे आणि माझं घेतलंच पाहिजे. हे म्हणजे स्वतःचं आत्मपरीक्षण आपल्या प्रोडक्टचा स्टडी मध्ये कमी पडतं. बरोबर आहे. आणि आता बिझनेस बद्दल बोलतोय आणि सध्या थोडं मला विचारायचं याच्याबद्दल होतं की सध्या पॉलिटिकल एन्व्हायरमेंट आहे आणि उद्योजक आणि पॉलिटिक्स या दोघांचं तर नेहमीच म्हणजे सोबत काम करावं लागतं किंवा पॉलिसीज असतात ज्या सगळ्यात जास्त उद्योजकावर म्हणजे इम्पॅक्ट करतात प्रत्येक पॉलिसीज. मग तसं तुम्हाला पॉलिटिक्सचा कसा इम्पॅक्ट पडलेला आहे किंवा पॉलिटिक्सचा तुमच्या अडचणी आल्यात का फायदे झाल्यात किंवा पॉलिसीजचं कसं वर्क झालेलं आहे काय? आता इतक्या सगळ्या प्रश्नानंतर हा प्रश्न थोडा मला जड जातोय, अवघड जातोय, कारण हा प्रश्न कॅमेरा समोर बोलायचा आहे मला. नाही, असं जनरली तुम्हाला जसं जनरली असं काय नाही. पॉलिटिक्स मध्ये आपण राजकारणाला उगीच बऱ्याच वेळा बदनाम करतो आपण. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी महिलांनाही आरक्षण दिलं, म्हणजे त्यांचा हेतू हाच होता की महिलाही राजकारणात आल्या पाहिजे किंवा राजकारणाची परिभाषा बदलली पाहिजे. किंवा राजकारणाला बऱ्याच वेळा नाव ठेवलं जातं, तर राजकारण असं आहे तसं आहे किचड आहे. तर कुणीतरी एक, मी नाव नाही सांगणार, ते असं बोलले की त्यांना विचारलं तुम्ही उच्च शिक्षित आहे तरी राजकारणात का गेले. त्यांनी सांगितलं सब लोग बोलते राजकारण पॉलिटिक्स कीचड़ है, फिर कीचड़ साफ करने के लिए कीचड़ में तो उतरना पड़ता है ना. तर असं आहे किंवा राजकारणी हे पण एक व्यक्तीच असतात. प्रत्येक व्यक्तीमध्ये एक माणूस दडलेला असतो. फक्त त्यांच्या सिस्टीममुळे काही निर्णय चुकतात, काय बरोबर असतात, तर त्याला आपण गेस करू शकत नाही, जजमेंट करू शकत नाही. कारण तुमच्या आयुष्यामध्ये पडद्याआडची बाजू काय मला माहित नसतं, किंवा तुमच्या शूज मध्ये मी पाय घातल्याशिवाय मला कळत नाही तुमचं दुखणं काय. ते ज्याच्या त्याच्या जागी जे ते बरोबर असतात. आणि उरला प्रश्न राजकारणाचा, तर उद्योजकांनी राजकीय लोकांशी संगनमत संबंध चांगलेच ठेवले पाहिजे. तर राजकारणाला आपण नावही ठेवू शकत नाही, कारण त्यांच्यामधला माणूसच ते निर्णय सिस्टीमनुसार घेत असतो. कारण उद्योजकाचं आणि राजकारणाचं नातं खूप जवळचं असतं. कारण एखादा जर प्रोजेक्ट आणायचा आहे तर ते आणण्यापासनं आणि तुम्ही जो प्रोजेक्ट आणतो तुम्ही काय एकट्यासाठी नसतो, तुम्ही तिथे 100 जणांना काम देणार आहे, बाकीच्या पॉलिसी रोड आहे, म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात. त्या दोघांनी एकत्रितपणे काम करणं, मलाही तसंच तेच मत आहे, माझं योग्य आहे. आता मग आपण पॉलिटिक्स बोलतोय, तुमचा काही आहे का प्लॅन जवळपास म्हणजे पॉलिटिक्स मध्ये जॉईन व्हायचा? मला हा प्रश्न अपेक्षित होता, मला आतापर्यंत प्रत्येक मुलाखतीमध्ये विचारला नाही. आणि मला आता असं वाटलं की मी राजकारणाबद्दल पॉझिटिव्ह बोलले म्हणून हा प्रश्न मला येणार आहे. तर आता काय होणार आहे, मी एक सर्वसमावेशक म्हणू आपण असं व्यक्तिमत्व आहे की राजश्री गागरे एक, मला हितशत्रू प्रत्येकाला असतात, पण हितशत्रू असणं वेगळं. आणि मी कुठल्याही पक्षाचा जेव्हा टॅग लावून घेईल आणि मी त्या पक्षाबद्दलच जेव्हा काम करेन, आज माझ्या बरोबर 1,500 संख्या आहे महिलांची, आणि ज्या माझ्याशी फॉर्म भरून जॉईन नाही, 1,500 फॉर्म भरून जॉईन आहे. तर अशा हजारो महिला आहे की ज्यांना फोनवर आम्ही गाईड करतोय की ताई आम्हाला खूप कसं तरी वाटलं, पण आम्ही तुमचा व्हिडिओ पाहिला, विचारधन पाहिलं, युट्यूबचं ऐकलं आणि आम्हाला पॉझिटिव्ह वाटलं, आम्हाला सांगा काय केलं पाहिजे काय नाही, किंवा स्वामी सेवा सांगा. या सगळ्यांचा माझ्यावर एक आहे. माझ्याकडे सगळ्यात मोठा जो आता टॅग आहे पदवी श्री स्वामी समर्थ सेवेकरी, म्हणजे आध्यात्मिक आणि खूप रिस्पेक्टने पाहिलं जातं माझ्याकडं की अरे मॅडम पण स्वामींचं करताय, मॅडम पण पौर्णिमेला अक्कलकोटला जात आहे, मॅडम पण सेवेकरी घडवतात. किंवा आजही 1,500 2,000 स्वामी सेवेकऱ्यांपुढं अखिल भारतीय दिंडोरी पर्यंत श्री स्वामी समर्थ सेवा मार्गात मला मार्गदर्शनासाठी बोलावतात. सप्ताह असू द्या, गुरुचरित्र, आता दत्त जयंती, म्हणजे त्यांची इतकी श्रद्धा आहे की असे पण अनुभव येतात. परवाच तिथं मार्गदर्शन झाल्यानंतर एक माऊली रडायला लागल्या, अरे मी तुमचे विचारधन ऐकते आणि साक्षात आज तुम्ही पुढे. हा रिस्पेक्ट मला कुठेतरी राहणार नाही, कारण तिथं असं म्हणतील की अरे ही पार्टीच्या याच्यासाठी चाललेली, प्रचारासाठी, हिला स्वतःला काहीतरी मिळते. आज मी एक चांगल्या कोटीच्या घरामध्ये राहते, कोटीचा बिझनेस सांभाळते. आज मला कोणी म्हणू शकत नाही हिने जनतेला लुबाडलंय आणि हिने एवढा मोठा बंगला बांधलाय. आज व्हाईट कॉलर मध्ये कोणत्या गाडीत फिरा, कशा घरामध्ये राहतोय आपण, काय दागिने घालतोय, कुठल्या साड्या घालतोय, किंवा कशा प्रकारे बिझनेस करतो, कुणी म्हणू शकत नाही. आणि जे म्हणत असेल तर पाठीमागं 5-10% बोलणारे असतात, नाव कोणालाही कोणी ठेवतं.
पण जेव्हा मी एखाद्या विशिष्ट पक्षाचा टॅग लावून घेईल त्यावेळेस विरुद्ध पक्षाचे माझे पहिले विरोधक म्हणणार आणि माझ्या संस्थेतल्या 1,500 महिला ज्या विश्वास ठेवून माझ्या बरोबर आहे तर ते म्हणणार मॅडमचा कुठेतरी फोकस हा हलतोय आणि आम्ही चुकीच्या ठिकाणी जॉईन झालो. तर माझा असा काही विचार नाही. नाहीच आहे. पण का आम्हाला असं वाटतं की सुशिक्षित आहेत आणि महिलांचं नेतृत्व पुढे यायला पाहिजे, की आम्हाला अपेक्षितपणे असं काही नाही. तुम्ही आलात तर आम्हाला तर आमच्या सारख्यांना उलट चांगलं वाटेल, कारण सुशिक्षित महिला पार्लमेंटमध्ये किंवा विधानसभेत जेव्हा बोलतात तेव्हा तो समाजावर खूप चांगला इम्पॅक्ट पडतात. त्याच्यामुळे आम्ही विचारलं, आमचा हेतू हा होता विचारण्याचा. पण माझ्या समोर आयडॉल सुद्धा मूर्ती आहे की ते राजकारणात नसताना सुद्धा त्यांनी आज जर केलेलं. तुम्ही पाहिलं की त्यांनी इन्फोसिस फाउंडेशन सारख्या माध्यमातून गोरगरिबांपर्यंत पोहोचल्या. कोणतंही एक नैसर्गिक आपत्ती येऊ द्या, पूर येऊ द्या किंवा कुठला भूकंप येऊ द्या, सगळ्यात पहिलं सुधा मूर्तीचं इन्फोसिस फाउंडेशन किंवा आदरणीय JRD टाटा, भारतरत्न JRD टाटा, पहिलं त्यांची मदत तिथं पोहोचलेली असती. हे उद्योजक असून समाजकार्य जोरात यांचं, यांचा रिस्पेक्ट यांच्याबद्दल इतका आहे की आदरणीय माई सिंधुताई सपकाळ. तर म्हणजे भविष्यामध्ये आपले स्वप्न ते की यांना राजकीय पद न घेता पद्मश्री पर्यंत सिंधुताई जाऊ शकल्या. राईबाई पोपेरे सारखी एक अशिक्षित महिला सीड बँकच्या माध्यमातून जाऊ शकते, तर मी का जाऊ शकत नाही? मग मला राजकीय पदच कशाला पाहिजे? आणि एक आपला प्रत्येकाचा पिंड असतो, एक बॉडी लँग्वेज असती, ती अतिशय हॉनेस्ट आणि प्रामाणिक बॉडी लँग्वेज आहे. तर मला नाही वाटत की मी माझी ती डिस्टर्ब करावं ती बॉडी लँग्वेज. अच्छा, नाही आणि टाटाचं पण तुम्ही बोलले बरोबर. टाटांचं कॅन्सर हॉस्पिटल आहे, इन्स्टिट्यूट्स आहेत, ते बऱ्याच मुलांना म्हणजे शिकवतात आणि स्वतःच्या कमाईमधून व्हाईट मध्ये ते डोनेशन करतात. आज जर तरुणांचा आयडॉल तुम्ही पाहिलं तर रतनजी टाटा आहे, की म्हणजे ते देवा समान मानतात त्यांना. आता तुम्ही सुधा मूर्तीच्या बुक्स वाचनाबद्दल वगैरे काढलं, मग तुमचं वाचनाबद्दल काय मत आहे? म्हणजे तुम्हाला घडवण्यामध्ये वाचन फक्त एक छंद म्हणून आहे का तुम्हाला घडवण्यामध्ये वाचनाचा कसा रोल होता? म्हणजे खूप छान आहे. म्हणजे वाचाल तर वाचाल आपण म्हणतो की जो कोणी माणसं आयुष्यामध्ये दोनच गोष्टींनी पुढे जातात, एक भेटलेली माणसं आणि वाचलेली पुस्तकं. तर पुस्तकं वाचायचं मला पहिल्यापासून खूप आवड आहे. म्हणजे शाळेमध्ये पण परिपाठ वाचायला मी माईक्स वर असायचे समोर, आणि वाचनामधून माणूस घडतो. माझे वपू काळे आवडते लेखक आहे. त्यानंतर आदरणीय सुधा मूर्तींचे पण मी पुस्तक वाचलेले आहे, वाईज अदरवाईज, डॉलर भाऊ असेल किंवा गोष्टी माणसांच्या. म्हणजे त्या एक उद्योजक आहे, समाजकार्य करतात आणि त्या उत्तम लेखिका आहे. मला लिहायला आवडतं, मला वाचायला आवडतं. कुठेही माझं जर व्याख्यान असेल, मार्गदर्शन, तर मी हाताने नोट्स लिहित असते. आजही माझ्याकडे अशा फाईलच्या फाईल भरलेल्या आहे. ऑफिसमध्ये जर तुम्ही आले तर मला कुठला व्हॉट्सअपला लोक फक्त एकमेकाला मेसेज देतात, लाईक करतात बऱ्याच वेळा किंवा स्टेटस स्क्रीनशॉट घेतील, हे आवडलं ते. पण मला मोठे लेख आवडतात, मी ते स्टेअर्ड मेसेज मध्ये करून ठेवते आणि ते आरामात संध्याकाळी उशिरा वाचते मी. आणि त्याच्यातून मंथन, चिंतन, मनन करून काही वाक्य काढत असते. त्यामधूनच विचारधननी मला इन्स्टाने अख्ख्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं की ते विचारधन हे फक्त मी वाचून बोलत नसते, तर माझ्या मनात कुठून तरी येतं ते का त्या वाचनाचा मी मिलाप करत असते. हे वाक्य इथं सूट होईल का, ते तिथं सूट होईल का, लाईफच्या एक्सपिरियन्स नुसार. तर वाचणं आयुष्यामध्ये गरजेचं आहे. छंद हा एक जर पार्ट धरला तर माझ्या जडणघडणमध्ये वाचनाचा खूप मोठा हात आहे. कारण की माझ्या आईला वाचनाची प्रचंड आवड, आणि माझी आई जन्म म्हणजे लहान असल्यापासून एका डोळ्यावरच तिने संसार केला, एक डोळ्याने पूर्ण तिला दिसत नव्हतं, आणि तरी पण ती वाचायची. आणि तिने आम्हाला जे संस्कार घडवले, अगदी रामराक्षा म्हटलं किंवा तिला आजही जात्यावरच्या ओव्या पाठी, गावाला हळदीचे गाणे म्हणतात, मला पण येतात त्याच्यातले काही आणि मला आवडते जुन्या संस्कृतीनुसार ते. तर आईकडून मी वासा घेतलाय वाचायचा. ती आजही मला फोन जर केला ना, एखादा चांगला लेख वाचून दाखव ग, मी तिला वाचून दाखवते स्पीकरवर फोन टाकून. आमची वहिनी तिला स्पीकरवर फोन टाकून देते आणि ती आमच्या भाच्यांना वगैरे सांगते, आत्याने अशी गोष्ट. मग मी विचारते, सांग मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे, बोधकथा तुझं याच्यातून कन्क्लुजन काय आहे. तर मला आवडतं बोधकथा, मी प्रत्येक माझ्या व्याख्यानामध्ये सांगते आणि वाचायला खूप आवडतं. नाही, वाचन म्हणजे खूपच महत्वाचं आहे ते. तुम्ही खूप भारी संदेश दिला. आमच्या ऑडियन्सला पण कळेल की वाचनाचं महत्व काय, कारण खूप पुस्तक आहे घरात, तुम्ही वरती पाहू शकता, लायब्ररी आहे माझी पुस्तकांची. आम्ही जेवढे लोक बघितले, म्हणजे मी तुम्हाला 2-3 उदाहरण सांगतो. म्हणजे एलॉन मस्क आहेत किंवा शरदचंद्र पवार साहेब आहेत किंवा शाहरुख खान आहेत किंवा प्रत्येक क्षेत्रातले जे टॉप मोस्ट लोक आहेत, त्यांचं प्रत्येकाचं एक कॉमन जर फॅक्टर काढला तर त्यांचं ते वाचन आहे. प्रत्येक जण म्हणतो की मी वाचन इज द एव्हरीथिंग, म्हणजे त्याच्याशिवाय काहीच नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही म्हणताय ते रिलेट होतं आम्हाला कुठेतरी. मग आता हे वाचण्याचा एक छंद झाला किंवा हे झालं, मग बाकी सोशल लाईफ मध्ये फक्त मूवीज वगैरे किंवा नेटफ्लिक्स असं काही वेळ मिळतो का ह्या गोष्टी करायला? नाही मिळत. मी बरेच महिने टीव्ही पाहत नाही, पण आता ते झिम्मा2 आला त्यावेळेस मुलीने मला आवर्जून सांगितलं की आई तो लेडीजच्या बाबतीमध्ये आहे आणि तुला पाहणं आहे तो पिक्चर.
तर मग तिला बोलले मी झिम्मा 2 पाहिल्यानंतर मला झिम्मा 1 मी पाहिलेलंच नाही. झिम्मा आणि 1 मला छान जर आहे, कोणी हा. जर मुलाखतीत विचारलं मला सांगताच येणार नाही. तिने मला मग तो नेटफ्लिक्सने पहिला झिम्मा 1 झिम्मा 1 दाखवला, दाखवला. मग नंतर झिम्मा 2 ला स्वतः घेऊन गेली ती मला. आणि मला मग तिने सांगितलं की अरे ह्या जेव्हा स्त्रिया दबलेल्या भावना दबलेल्या आहे. आणि त्या फॉरेन टूरला झाल्यानंतर कसं ज्याला एन्जॉय म्हणतात ते कसं, मग त्या चुकल्यानंतर झाल्यानंतर त्यांची ती गंमत हा, वगैरे, गंमत वगैरे, हा, हा. किंवा बाई पण भारी द्यावा, बाई. असे जे सामाजिक संदेश देणारे मूवी मी विशेष करून पाहते. मूवी पाहायला आवडायचं एक काळ, इतकं पण नव्हतं आवडत, पण मिस्टरांना खूप आवड आहे मूवीची हा. आणि त्यांनी मला पुढे घालून नेलेले तेवढे पाहिलेले मी चित्रपट. असं नाही. आणि घरी बसून मी पाहू शकत नाही कारण फोन बिन, मग त्याच्यामुळे चित्रपटगृहात पाहिलेले ते एकदम डोक्यात बसलेले मूवी काही. अच्छा, जिम्मा बऱ्याच जणांना म्हणजे महिलांसाठी तो एक मूवी एक हे झालाय, रिलेट झाला रिलेट झाला खूप म्हणजे फॉरेन मध्ये हा, पण त्यांचे yes, फुल yes, yes. शो झाले. आणि आता तुम्ही मुलींचा किंवा तुमच्या मिस्टरांचा उल्लेख केला, मग तुम्ही एवढं सगळं करत असताना टाइम कसा मॅनेज करता, म्हणजे घरी हे असं कसं, म्हणजे ऑफिस काम, मोटिवेशन किंवा असे इंटरव्ह्यूज काय, कसं वेळेचं नियोजन? त्याचं मी जसं सांगितलं की टाइम प्लॅनिंग नुसार फॅमिली बरोबर जास्त तर देवधर्माच्याच ट्रिप होतात माझ्या. आणि बाहेरची जर म्हणाल तर मुलगी दुबईला शिकलेली माझी मागच्या वर्षी, तर तिने मला आग्रह करून दुबई ट्रिप, आई प्रत्येक याचं स्वप्न असतं म्हणे दुबई पाहावी, तर मला असं वाटतं की तू आता एक स्टेजला चाललेली आहे, तुला दुबईचा अभ्यास झाला पाहिजे की जिथं ग्रीनरी पूर्ण आर्टिफिशियल जग कसं निर्माण केलेलं आहे ते तुला पाहणं महत्वाचं आहे. माझी मागच्या फेब्रुवारी दुबई ट्रिप झाली, आता सप्टेंबरमध्ये चायना ट्रिप झाली. 2014ला मी युरोप ट्रिप केलेली, अभ्यास दौरा होता तो. चायनामध्ये पण आम्ही अभ्यास दौरा म्हणूनच गेलेलो होतो, तिथली टेक्नॉलॉजी अपडेशन वगैरे. आणि हे करत असताना मी चायनाला तर मुलगा होता माझ्या बरोबर आणि युरोपला मिस्टर होते. एवढ्यातल्या एवढ्यात काय करता येईल त्यांच्यासोबत, मला वेळ कसा करता येईल तर ते मॅनेजमेंट मी करत असते. आणि ते खूप समजून घेतात मला, दोन्ही मुलं पण आणि मिस्टर पण. त्यांना जेव्हा कोणीतरी सांगतं ना अरे तुमच्या मिसेसची स्टेटस इथं पाहिली, आम्ही त्यांचे फॉलोअर आहे, आता कोणत्या पण पतीला त्याचा अभिमान वाटणं साहजिक आहे. आणि आता 1 महिन्यापूर्वी जे युट्यूबला मुलाखत व्हायरल झाली, तर त्यांचे इंजिनिअरिंगचे फ्रेंड वगैरे सगळ्यांनी सर्च करून फोन केलाय, अरे अरविंद गागरेंना, अरे आम्ही वहिनींची मुलाखत, आम्ही रडलो. आणि सगळ्यांच्या भावना ह्या होत्या की आता पण एक मॅडम तुमच्या समोरच्या भेटायला आल्या, त्या पुण्यातून आल्या, त्या बोलत्या आम्ही तरी एक बोलत असताना व्यावसायिक मध्ये थोडं प्लास्टिक कोटिंग येईल आमचं, पण तुमचं हार्ट टचिंग आणि रिअल बोलणं आल्याने आम्हाला आवडलं ते. आणि मी मगाशी सांगितले की हॉनेस्ट स्वभाव आणि जे काय आहे ती वस्तुस्थिती मांडायची, आवडल नाही तर नाही आवडणार, दोनच ऑप्शन आहे, मधल्या मध्ये काम नाही करायचं आपल्याला. आणि ते मुलांना पण खूप छान वाटतं की यंग जनरेशन पण माझे खूप फॉलोअर आहे, तर मुलाला जेव्हा मित्र सांगतात अरे काकूंचं आम्ही पाहिलं विचारधन, काकूंचं युट्यूबला पाहिलं, किंवा मुलीला पण तिचे मित्रमैत्रिणी सांगतात, मग ते समजून घेतात की अरे ही इतर लेडीज सारखं नाही, गॉसिप नाही, काय नाही, आपली आई कुठंतरी. आणि त्यांना कुठं अडथळे आले, सांगितलं की अरे मी गागरे मॅडमचा मुलगा आहे, मग त्यांचे काम आले, मग त्यांना वाटतं का ही गाडी बरोबर दिशेने चाललेली, म्हणजे ते व्हॅल्यू समजते बाहेरच्या याच्यात चष्म्यातनं बघितलं. बाहेरच्या चष्म्यात. हा, आणि आता तुम्ही मिस्टरांचा उल्लेख केला, मला विचारा, तुम्ही मध्ये बोलताना त्या मुलाखतीत पाहिलं, तुम्ही म्हणलं की प्रत्येक पुरुषाच्या मागे जसं स्त्री असते तसं प्रत्येक स्त्रीच्या मागे एक पुरुष असतं. दोघं जेव्हा खांद्याला खांदा लावून चालाल तेव्हाच खरं तर घराची प्रगती होईल आणि पुढे चालून राष्ट्राची प्रगती होईल. तर त्याच्याबद्दल तुमच्या मिस्टरांचं जे तुमच्यामध्ये किंवा तुमचं त्यांच्या एकमेकांचं जे कसं बॉन्डिंग आहे त्याच्याबद्दल काय? तर छान प्रश्न विचारलाय तुम्ही, कारण माझा आवडता विषय, जेव्हा कधी महिला येतात ना माझ्याकडे काहीतरी विचारायला, तर त्यांचं पहिलं बोलण्यातून मला पहिलं त्यांना जमिनीवर हे आणावं लागतं की ते असं सांगणार मी खूप केलंय कुटुंबासाठी खूप, पण ते मिस्टरांना कौतुक नाही, भांडण काढतात, घरातल्यांचं ऐकतात, मग ते आईचं ऐकून मला असं करतात, मग ते बहिणीचं ऐकतात वगैरे. मी पहिलं त्यांच्या हवा तिथून टाचणी मारत असते हे बघा, हेच जर तुमच्या माहेरच्यांच्या बाबतीत घडलं तर प्रत्येक स्त्रीला काय वाटतं, माझ्या आईला माझ्या भाऊ भाऊजांनी छान सांभाळलं पाहिजे, किंवा माझ्या माहेरी छान गोकुळासारखं वातावरण पाहिजे. पण तेच येताना मी असं नाही म्हणणार की सगळ्या स्त्रिया त्याला हे आहे, त्याच्यातल्या 10% स्त्रिया इतकं करताय की माझ्यापेक्षा जास्त करताय सासरच्यांचं. आणि कुठंतरी स्त्रीला अशी अपेक्षा असते की मला म्हणलं पाहिजे, मला म्हणलं पाहिजे. हा, तर ते मला वाटतं मेन्स ऑन मार्स अँड वुमेन्स ऑन विनस असं काहीतरी पुस्तक वाचलेलं होतं मी, ते काहीतरी उलट पालट असू शकतं. तर ते स्त्रिया दिवसभरामध्ये किती शब्द बोलतात आणि पुरुष किती, तर पुरुष कमीच शब्दसाठा असतो पुरुषांचा, याचा अर्थ त्यांना भावना नसतात असं नसतं. हे माझे मिस्टरही वेळोवेळी सांगतात. मग त्याच्यातून दुखावल्या गेलेल्या स्त्रियांचं पहिलं काय असतं, आम्हाला घरात वागणूक व्यवस्थित नाही, रिस्पेक्ट नाही मिळत, असं तसं, मग आम्हाला त्याच्यासाठी काहीतरी पेटवून करायचं. मी सांगते त्याच्यासाठी नाही करायचं, स्वतःचा आनंद म्हणून करा, पहिलं तुम्ही घरातलं सांभाळा. मग हे सांभाळत असताना त्यांच्या बरोबर मला हे सांगावं लागतं की रथाचे दोन्ही चाकं आपल्या गाड्याचे महत्वाचे,
आणि कधी कधी एक चाक जर हे झालं तर एकाने पण हे करावं लागतं. माझ्या दुसऱ्याने मुलाखतीत मी सांगितलं अशी परिस्थिती आली होती की जेव्हा आम्ही झिरोवर आल्यानंतर मिस्टरांना पूर्ण खांद्याला खांदा देऊन साथ देऊन आमची गाडी परत रुटीनला आली. तर पहिलं असं म्हटलं जायचं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात आहे. पण माझ्या बाबतीमध्ये मी उलट सांगेन, बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल वुमन देअर इज अ मॅन. आणि ऑफकोर्स तिचा नवरा असू शकतो, तिचा एखादा भाऊ असू शकतो, तिचा एखादा जवळचा नातेवाईक असू शकतो, कुणीही असू शकतो. म्हणजे आपले प्रसार माध्यम पण स्त्री पुरुषांचे जरा द्वेष दाखवतात, सिरियल मधून पण दाखवतात की खरं तर स्त्री पुरुष एकमेकाचे विरोधक स्पर्धक दाखवतात, तिथं स्पर्धक दाखवतात. स्त्री पुरुषांची स्पर्धा होऊच शकत नाही. स्त्री पुरुष एकमेकाला पूरक आहेत. आणि यामधून मी हेच सांगाल तुम्हाला की खरंच जर स्त्री पुरुषांचा एक विचार झाला तर प्रगती कोणीच रोखू शकत नाही. बाहेरचे दुश्मन काहीच करू शकत नाही. जर तुमच्या घरामध्ये एक विचार असेल तर मी हेच सांगेल की तुम्ही किती पुढे जा, किती माझ्या दृष्टीने सक्सेसफुल लेडी तीच असेल जी तिच्या कुटुंबाला पहिलं स्थान देते. अशा कित्येक स्त्रिया माझ्या आजूबाजूला पाहायला मिळतात मला की काहीतरी छोट्याशा कारणाने आम्ही डिवोर्स घेतला ना, आम्हाला खूप भारी वाटतंय की आम्ही त्यांच्या दबावात राहिलेलो नाही, आम्ही फ्री बर्ड आहे, आम्हाला खूप स्वातंत्र्य आहे. आणि काही सांगतात की अरे नसलेलाच बरं असा व्यक्ती वगैरे. मी सांगाल चांगल्याचा संसार कुणीही करतं, थोडा बिघडल्याचाही संसार करावा. बिघडल्याला रुटीनवर आणणारीच खरी स्त्री. कारण ते म्हणणार अरे तुमचं चांगलंय म्हणून नाही. प्रत्येकाची एक काळी बाजू असते, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बॅड पॅच असतो, माणसामध्ये प्लस मायनस असतात. प्लस पुढं मोती काढून घ्यायचा, शिंपला फेकून द्यायचा, तरच तुमचा संसार पुढे जातो. कुठं तुम्ही त्यांना सांभाळायचं ते तुम्हाला सांभाळतात, कुठं ते आपल्याला सांभाळतात. आता काही बाबतीमध्ये मी जर पटकन रिॲक्ट झाले, मिस्टर सांगतात नाही असं भयंकर पेशन्स आहे त्यांच्याकडे, संयम आहे. ते सांगतात नाही राजश्री असं नाही, असं केलं पाहिजे, थांब तू रिॲक्ट नको. किंवा काही ठिकाणी त्यांचा बोलायचा स्वभाव नाही तर तिथं मी बोलते नाही तुम्ही इथं स्पष्ट बोलणं गरजेचं आहे. हे पूरक आणि परमेश्वरानेच वरून गाठी तशा बांधलेल्या असतात. बाई बडबडी असली तर पुरुष शांत असतो, पुरुष बडबड असेल बाई शांत असते. राईट, बरोबर आहे. आता तुम्ही बोलताना आता उल्लेख केला चायनाला गेलेला किंवा दुबईला गेलेला. मग चायनामध्ये गेल्यावर पर्टिक्युलरली चायनाबद्दल मला विचारायचं, कारण तिथली लोकसंख्या आणि आपली लोकसंख्या थोडं आहे म्हणजे एका टप्प्यामध्ये आहे. मग कसा फरक वाटला तिथल्या लोकांमध्ये इथल्या लोकांमध्ये, तुम्हाला काय फरक वाटतो म्हणजे आपल्या इथं? खूप जमीन आसमानाचा फरक वाटला त्यांचा. म्हणजे आपण म्हणतो चायनाबद्दल आपल्याकडे निगेटिव्ह गोष्टी आल्या, त्याच्यात कोरोनाची भर पडलेली आहे. तर माझं असं जनरली पण जीवनामध्ये मी पाहताना मी प्लस पाहते. एखाद्या व्यक्तीबद्दल जर कोणी येऊन सांगितलं ना ही बाई अशी वाटली तशी, मी सांगते नाही मला तिच्यातली ती गोष्ट चांगली वाटली. तर ग्लास किती भरलेला आहे हे पाहणं गरजेचं आहे, ग्लास किती रिकामा आहे याच्यापेक्षा. तर तिथं गेल्यानंतर सगळ्यात पहिलं मला जर जाणवलं की आपण चायनाची लोकसंख्या जास्त आहे, तिथं नॉनव्हेज अशा प्रकारे खातात, खूप वर्णन बिर्णन करून सांगतात आपल्याला. तर तसं मला काहीच जाणवलं नाही. एअरपोर्ट पासून जी सुरुवात झाली की आमचे जे कस्टमर होते ते आम्हाला रिसिव्ह करायला आले व्यवस्थित, छान चांगल्या भारी भारी छान गाड्या, छान रस्ते, छान शिस्त आहे तिथं. आणि चायनीजच्या बाबतीमध्ये एक जर पाहिलं तर आपण म्हणतो आपली पुरुष प्रधान संस्कृती आहे, तिथं स्त्री प्रधान संस्कृती मला जास्त जाणवली. स्त्रिया खूप हार्डवर्क करताना मला तिथे दिसल्या. कुठल्याही दोन स्त्रिया एकमेकीशी गप्पा मारताना मला तिथे दिसल्या नाही. युनिक आहे, खूप जास्त युनिक. तर हॉटेलमध्ये अगदी रिसेप्शनला वेटर पण तिथं स्त्रिया होत्या आणि खूप छान, म्हणजे कामाव्यतिरिक्त सारखी धावपळ करताना त्या स्त्रिया दिसल्या मला. बस चालक काही महिला दिसल्या मला तिथं, कार चालवताना तर आपल्या इथं पण दिसतात आपण. अगदी मला 2014 मध्ये एक जाणवलं, बुलेट ट्रेन चालवणाऱ्या पण महिला आहे तिथं युरोपला पण. म्हणजे बाहेरच्या कंट्रीमध्ये आपण जर पाहिलं महिला खूप काम करतात. आणि आपल्या इथं 8 तास जॉब जरी केला तर आपल्या महिलांना वाटतं मी वेगळं काहीतरी केलंय, किंवा आपल्या महिलांना असं वाटतं मी खूप करते किंवा मी कुटुंबासाठी खूप करते. तर तिथं प्रदूषण जास्त नाही दिसलेलं, स्वच्छता चांगली दिसली. आणि पाहुणचार तर मी सांगितलं खूपच छान पाहुणचार होता. आणि भाषेच्या बाबतीत आपण इंडियन असे कमी पडतो की आपल्याला मराठी बोलायला लाज वाटती, पण ते चायनीज मध्येच बोलायचे. फक्त आता एक आम्हाला ऍपचा असा उपयोग झाला की मुलगा मग ते कन्व्हर्टर वापरायचा चायनीजचं, आणि बोलण्याचा जरा त्रास झाला तिथे गेल्यानंतर. पण आमच्या बरोबर जे होते आमचे कस्टमर ते जेफ्री म्हणून होते, त्यांना इंग्लिश चांगलं येत होतं आणि ते कन्व्हर्ट करून सांगायचे. आणि मुलगा असला तर मुलगा त्या ऍप मधून कन्व्हर्ट करून लवकर करायचा. आणि चायना प्रॉडक्ट बंडलबाज आहे असं तसं काही नाही, खूप क्वालिटीचे प्रॉडक्ट आहे, खूप चांगले ब्रँड आहे इंडियातले तिथे. खूप छान प्रकारे तिथं आम्हाला पाहायला भेटलं. जेवण चांगलं आहे, इंडियन फूड पण मिळतंय, 5 स्टार हॉटेल पण चांगले आहे, सगळं मिळतंय तिथं, सगळं मिळतंय आणि क्वालिटीचे प्रॉडक्ट पण मिळत आहे. अच्छा. आणि म्हणजे तिथली एखादी पॉलिसी जर तुम्हाला वाटलं आपल्या इंडियामध्ये ऍज अ व्यावसायिक म्हणून विचारतोय हा, तिथली तुम्हाला अशी कुठली पॉलिसी आवडली की इंडियामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये एखादी पॉलिसी इम्प्लिमेंट झाली पाहिजे
की तुम्ही अशी पाहिले असेल व्यवसायाच्या संदर्भात असेल तर मला वाटतं का? माझी व्यवसायाची ट्रिप होती आणि मी ज्या कामासाठी गेले तर आम्हाला अपडेशनचे मशीन पाहिजे होती तिथं. आणि चायना टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये आपण पहिले जपान आणि चायनाचं नाव खूप येतं. म्हणजे जिथं आपली बुद्धी संपल तिथून त्यांची चालू होती. तर तिथं टेक्नॉलॉजी इतकी जबरदस्त होती. आम्ही ज्या इंडस्ट्रीला व्हिजिट केल्या तर तिथं मशीन अपडेटेड होते आणि अक्षरशः लोडिंग अनलोडिंगला पण आपला आणि त्यांचा फरक होता. आणि महिला ते लोडिंगचं पण लोडिंग अपलोडिंगचं पण काम करत होत्या. अतिशय अद्ययावत मशीन आहे तिथं. म्हणजे टेक्नॉलॉजी जर पाहिली ना तर मला ते खूप आवडलं. आपल्याकडे टेक्नॉलॉजी आणि अपडेशन. आम्ही ते अपडेशनचे मशीन पाहायलाच गेलो तिथं आणि तिथं आम्हाला खूप शिकायला भेटलं. कारण आमचे रॉ मटेरियल आम्ही तिथून इम्पोर्ट करत असताना आम्हाला असं वाटायचं का अरे हे कशी पावडर बनत असेल किंवा हे मशीन कसे असेल किंवा अजून आम्हाला अपडेटेड मशीन कसे पाहायला भेटेल ते सगळे पाहायला भेटले. आणि पॉलिसी जर इम्प्लिमेंट करायचं जर सांगितलं तुम्ही चायनाचं तर लोकसंख्या आपली पण तितकीच आहे, त्यांची पण आपल्यापेक्षा थोडी जास्त असेल मे बी. तरी पण तिथे जी शिस्त पाहायला बसली ड्रायव्हिंगच्या बाबतीत, कुठल्याही देशाचा नकाशा जर पाहिला आपण, कुठल्याही देशाचा आपण विकास त्याच्या रस्त्यावरून किंवा त्याच्या शिस्तीवरून जो केला जातो, त्यांचे रस्ते अतिशय भव्य आणि छान आहे. आणि शिस्त जर म्हणाल तर आपण 2 गाड्यांमध्ये जी स्पेस, त्यांची खूप स्पेस असती, लेन चुकत नाही लवकर आणि त्यामुळे ऍक्सिडेंटचं प्रमाण खूप कमी आहे. आणि ड्रायव्हरला खूप जबरदस्त त्यांच्याकडे हे नियम अटी. म्हणजे आम्ही तिथं बसल्या बसल्या विचारलं की इथं असं काय आहे का, ऍक्सिडेंट कमी का होतात वगैरे. त्यांनी सांगितलं 6 महिने लायसन्स जप्त होतं, पुढचे 6 महिने आपण अप्लाय करू शकत नाही. तुम्हाला जे 10 अटेम्प्ट दिलेले असतात तर ते तुमचे मायनस झाल्यानंतर कधीच तुम्ही ड्रायव्हर होऊ शकत नाही. तर छान नियम आहे तिथली, त्यामुळे ती पॉलिसी आपल्या इथे इम्प्लिमेंट होणं गरजेचं आहे. आता तुम्ही बोलताना असं मला की रस्त्यावरनं देश ओळखला जातो, मला ना देऊळ बंद मधला डायलॉग आठवला, स्वामींचा डायलॉग. की माझा किती भक्त असला तू जर सिग्नल पाळला नाही तर तुला मी कधीच माफ नाही करणार. म्हणजे ते महत्वाचं आहे. आणि तो स्वामींच्या मला ते एकदम क्लिक झालं म्हणून मी तो सांगितलं. आणि शेवटचं दादा आपण संपूयातच, मला एक सांगा की असा आम्हाला संदेश द्या की युवकांना की बाबा व्यवसाय करायचा तर आता, किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये व्यवसाय असू द्या, नोकरी असू द्या, किंवा कोण स्टडी करणार आहे, स्पर्धा परीक्षातला आहे, तर एखादी अशी कुठली गोष्ट त्यांना कळायला पाहिजे की आपण थोडं अडॉप्ट केली पाहिजे. ती आता अपयश येतं, कधी नैराश्य येतं, कोण आत्महत्येकडे प्रवृत्त होतं कोणाला, तर त्याच्याबद्दल एक संदेश सांगा आम्हाला. म्हणजे तुमच्या अनुभवावरनं आम्हाला काहीतरी सांगा. मगाशी सांगितलं तसंच की आपल्या आयुष्यामध्ये गुरु, स्पिरिच्युअल हे महत्वाचं आहे की अपयश आल्यानंतर ते आपल्याला तिथं कंट्रोल करून घेतात भावना. आणि बऱ्याच वेळा आपण एकतर्फीच ठरवून टाकतोय की मला UPSC करायचं, ठीक आहे, गोल सेट केलंच पाहिजे. मी महिलांनाही सांगते, कोणालाही सांगते की तुमचं गोल सेट करा. पण कदाचित ते गोल पर्यंत पोहोचवायला कोणाला 4 महिने लागतील, कोणाला 6 लागतील, कोणाला 1 वर्ष लागेल. हा वेटिंग पिरियड असतो. वेटिंग पिरियड मध्ये जर तुम्ही घाई केली की समजा एका अटेम्प्ट मध्ये तुम्ही फेल गेले, दुसऱ्यामध्ये गेले, तर मग नाही मी संपलोच, या भावनेनेच अपयश येतं आणि आत्महत्येकडे मुलं जातात. तरुण पिढी नकार पचवण्याची ताकद नसती, ती वाढवली पाहिजे. कारण मी एक पुस्तक वाचलं होतं, नापास मुलांची प्रगती पुस्तक. त्याच्यातून मी शिकले की किशोरी आमोणकर ज्या आहे का त्या सिंगिंग करत होत्या, तर त्यांना पण अपयश आलेले होते. किंवा अमिताभ बच्चन सारख्या जर आपण पाहिलं की त्यांना असं सांगितलेलं होतं जेव्हा ते फिल्मसाठी प्रयत्न करत होते की तुझ्या जास्त उंची आणि आवाजच तुझा हिरो बनण्यामधला अडथळे. त्यांनी काय केलं की तुझ्या आवाजामुळे आम्ही तुला घेऊ शकत नाही. मग जेव्हा त्यांनी ठरवलं की रेडिओला वगैरे त्यांनी बोलायला सुरुवात केली, मग ती आवाजच त्यांची पहचान बनली. म्हणजे आपल्यात चांगलं काय ते ओळखणं गरजेचं आहे, मायनस काय त्याच्यावर आपल्याला अभ्यास करायचा नाहीये. आणि आपली बिलीफ सिस्टीम नेमकं तेच सांगत असती की तुम्हाला तुमच्यातलं मायनस नाही पाहिजे, तुमच्यात प्लस काय ते पाहिजे आणि त्याचं सोनं करायचंय. किंवा रजनीकांत, आपण रजनीकांतचं मी उदाहरण देईल की रजनीकांतला हिरो बनण्याचा कोणताच अँगल नव्हता, ते कंडक्टर होते. पण त्यांनी काय ओळखलं, माझ्यामध्ये काय कला आहे, ऍक्टिंग आहे. मग त्यांनी ऍक्टिंगवर फोकस केला. तर जे मुलं जे गोल सेट केलं तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, यांचं पाहिलं अग्निपंख पुस्तकामध्ये आपण ज्यांचं डॉक्टर APJ अब्दुल कलाम, की त्यांना बनायचं होतं, पायलट बनायचं होतं. मग पायलट बनायचं झालं नाही, त्यांनी अतिशय कठीण परिस्थितीतून केलं. मग नंतर त्यांनी BSc केलं, सायन्सवर अभ्यास केला. मग ते देशाचे राष्ट्रपती झाल्यानंतर कळालंय
की हे व्हायचं होतं हे. आता माझ्या बाबतीमध्ये मला बीई करायचं होतं, पण मी बीई केलं असतं तर मी एखाद्या कंपनीमध्ये उच्च पदस्थ अधिकारी असतील, लयत लय 70,000 1,00,000 पॅकेज असतं, पण लाखभर पगार देणारी तर मालकीन मी बनले नसते. मग मी बीई केलं नाही, माझं लवकर लग्न केलं, हे जर मी काथ्याकूट करत बसले असते तर ह्या पोझिशनला मी आले नसते. तर मी युवकांना हाच संदेश देईल की तुम्ही ठरवतात एक आणि होतं एक, तर कधी कधी तो गॉड प्लॅन असतो. तेच नकारार्थी घेऊन आपण स्वतःला संपवण्याचे प्रयत्न कधीच करू नये, किंवा हाच माझा अंतिम दिवस आहे असं पण ठरवू नये. कारण खूप मोठ्या प्रतीक्षेनंतर यश येत असतं. जसं मी सांगितलं की आम्ही पण आज जर तुम्हाला मॅग्नाप्लास्टची एमडी म्हणून दिसते किंवा नेम फेम प्रतिष्ठा सेलिब्रिटी ट्रीटमेंट मिळते, पण याच्या आधीचे खूप असे दिवस आहे की जे कोणालाच माहित नाही. त्या खूप प्रतीक्षा केलेल्या रात्रीनंतर हा दिवस उजाडत असतो. तर युथला मी हेच सांगेल की संयम, सहनशीलता आणि प्रयत्नांची पराकाष्ठा. कारण तुम्ही जर प्रयत्न केले तर असाध्य ते साध्य करीत असायचं, कारण अभ्यास तुका म्हणे या ओवीप्रमाणे तुम्हाला तुमच्यापासून यश कोणीच थांबवू शकत नाही. थँक्यू. तुम्ही आमच्या महारथीच्या इथं पॉडकास्टला आलात, तुमचे विचार मांडले, याबद्दल पूर्ण महारथी टीम कडनं मी तुमचे आभार मानतो. एकदा फक्त तुमचा एक्सपिरियन्स कसा होता ते सांगा, तुम्हाला कसं वाटलं? म्हणजे हो चालेल. खरं तर आता पवन सरांनी अशा हलक्या फुलक्या गप्पांमध्ये पूर्णच चित्रच उलगडून सांगितलंय प्रेक्षकांबरोबर की पर्सनल लाईफ आलंय, व्यावसायिक आलंय, आणि हे खूप जणांना प्रश्न आहे, पण त्या लोकांपर्यंत मी पोहोचू शकत नाही की त्या सगळ्या प्रश्नांचा गाभा करून पवन सर आता ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. राजश्री गागरेचा भूतकाळ काय होता, वर्तमान काय, भविष्यातले प्लॅन काय, किंवा युथला काय इन्स्पिरेशन पाहिजे, पॉलिटिक्स बद्दल काय, तुमच्या व्यवसायाबद्दल काय. आता हे सगळं मी मंथन त्यांनी विचारलेल्या प्रश्नांचं करते. डिजिटल मीडिया काय आहे, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, आणि नैराश्यावर कशी मात केली पाहिजे, संस्थेबद्दल बोला. हे सगळा गाभा तुम्ही खूप छान काम केलंय सर, की हे सगळं माझ्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत एका लिंकद्वारे जाईल, आणि ज्याला जेव्हा वेळ तेव्हा ते आरामात ही मुलाखत पाहू शकतात. जसं की ग्रो मोशननी मला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलंय की पवन सरांनी पण हा छान प्रयास केलेला आहे. तर मी असं सांगेल की तुमच्या महारथीच्या टीमला माझ्याकडून खूप खूप भविष्यासाठी शुभेच्छा देते, आणि असेच तुम्ही ज्या मुलाखती घेत राहताय की काहींना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं तुम्ही काम करताय. कारण बऱ्याच स्त्रियांना असं पाहायचं असतं की आम्ही सक्सेसफुल होताना काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. मी परखडपणे इथं स्त्रियांच्या चुका पण मांडल्या पवन सरांच्या माध्यमातून. तर मी अपेक्षा करते की कुणी याच्यातून निगेटिव्ह संदेश न घेता, की परखडपणे जो बोलतो तोच आपला असतो. तुम्ही सगळ्या आपल्या आहे म्हणून मी तुमच्या चुका बरोबर सांगितलंय, आणि यातून तुम्हाला पुढे जाण्यासाठी आणि काय वाटेल किंवा मी काय करू शकते, तर मी आज सगळ्या या मुलाखतीद्वारे सांगते की आमच्या संस्थेचाही मी नंबर देते की त्या नंबरवर तुम्ही फक्त मेसेज करा. फोन खूप येतात, आमची पण कॅपॅसिटी आहे, आणि तुमचे प्रश्न जर आम्हाला सांगितले तर आम्ही त्यावर काम करू. संस्थेचा नंबर 95 11 89 36 59. या नंबरवर जर तुम्ही महिलांचे व्यवसायाचे प्रश्न असतील, महिलांचे वैयक्तिक प्रश्न असतील, कुठं तुम्हाला निगेटिव्हिटी येत असेल, तर त्यावर आपण फ्री ऑफ कॉस्ट काम करू. धन्यवाद. आमचा महारथीचा हा मोठो होता की महाराष्ट्रातल्या ज्या लोक आहेत, म्हणजे प्रत्येक स्टेटामधले, बिझनेस आहे, पॉलिटिक्स आहे, तिथली महारथी आम्हाला आमच्या इथे बोलवायची. महारथी जो चॅनल आहे पवन सरांचा, तर सगळ्यांनी ही मुलाखत पाहिल्यानंतर सबस्क्राईब करा. धन्यवाद मला आज तुम्ही महारथी म्हणून बोलवल्याबद्दल.